सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठे करा ही नम्र विनंती करतो. ज्या प्रेक्षकांना, ज्या शिवसैनिकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय निवडून, जो सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला आहे, जॉईन हा पर्याय निवडून आपण या माध्यमाचे सदस्य, मेंबर बनू शकता आणि या माध्यमाला सहकार्य देखील करू शकता. काल आपण पाहिलं जवळपास 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल होता. त्यातलं एकच राज्य संपूर्ण दिवसभर बातम्यांवर होतं आणि ते म्हणजे पश्चिम बंगाल. म्हणजे बाकीची 4 राज्य जणू काही सावत्र होती की काय, अशीच भावना त्या राज्यातल्या लोकांना आली असेल. कारण सबंध बातम्यांवर, हिंदी असेल, प्रादेशिक असतील, सगळीकडे फक्त पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगाल. नेमकं हे सगळं का घडलं याचाच पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हा सर्वांसमोर गोषवारा ठेवतो. फक्त पश्चिम बंगालच का, माध्यमांवर फक्त पश्चिम बंगाल का, याचं कारण लक्षात घ्या. गेल्या जवळपास 2 दशकांहून जास्त पश्चिम बंगालमध्ये, जवळपास गेल्या 2 दशकांहून जास्त, किंबहुना आजपर्यंत कधी भारतीय जनता पक्ष तिथे आलाच नाही. त्या अगोदर कम्युनिस्ट होते आणि त्यानंतर ममता बॅनर्जी. जवळपास 15 ते 20 वर्षांपासून ममता बॅनर्जींचं तिथे सरकार होतं. हे सरकार काल भारतीय जनता पक्षाच्या कमळाने पाडलं, पडलं, कुणाच्या मदतीने पाडलं गेलं, कुणाकुणाला हाताशी धरलं, या सगळ्या विषयात मला जायचं नाही. कारण माझा आजचा मुद्दा हा वेगळा आहे. निवडणुकांमध्ये काय झालं हा माझा मुद्दाच नाही. माझा मुद्दा निवडणुकांनंतर काय झालं हे मात्र आहे. कारण आज बघा, आजवर एवढ्या निवडणुका पाहिल्या, एवढ्या निवडणुकांची विश्लेषणं केली. गेल्या 15-20 वर्षांपासून निवडणुका फार जवळून पाहतोय. पण त्याच्या अगोदरचाही काळ तुम्हा सर्वांना, विशेषतः वरिष्ठ शिवसैनिकांना असेल, ज्येष्ठ नागरिकांना असेल, आजवरच्या निवडणुकांचा तुम्हा सर्वांना चांगला अनुभव आहे. आम्ही वाचून आहोत, तुम्ही पाहिला असाल. त्यावेळेस काही अशा प्रकारची सोशल मीडिया माध्यमं किंवा जे काही पाहायचो आपण ते वृत्तपत्रांमधून किंवा अर्ध्या पाऊण तासाच्या बातम्यांमधून, दिवसभर पाऊण तासांच्या बातम्या यायच्या, त्यातून आपण पाहायचो. पण आज जे आपण पाहतोय, विशेषतः माझं वरिष्ठ नागरिकांना, वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्यांना माझे काही प्रश्न आहेत. जर मी काही चुकत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं. जे मी बोलतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीचं आढळतंय, नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं. आज गेल्या 60-70 वर्षांपासूनचा भारताच्या निवडणुकांचा इतिहास आहे. म्हणजे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुका ज्यावेळेस झाल्या, तेव्हापासून आजपर्यंत 2026 पर्यंतच्या निवडणुकांचा आजवरचा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, तुमच्या ऐकिवात असेल, तुमच्या वाचनात असेल, तुमच्या पाहण्यात असेल, तर आजवर कधीही जे घडलं नाही ते काल घडलं. ज्यावेळेस एखादा पक्ष हारतो, जिंकतो, आपल्या देशाची एक संस्कृती राहिलेली आहे. आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. जो पक्ष हारतो तो आपल्या चुकांमधून काहीतरी शिकतो आणि त्यातून तो पुन्हा कामाला लागतो. जो पक्ष जिंकतो त्याच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. पण आज या जिंकण्यानंतर जो उन्माद दाखवला गेला देशभर, सबंध देशभर, जो उन्माद, जो हैदोस, जो धिंगाणा, जी गुंडागर्दी दाखवली गेली, ही उभ्या मीडियाने कव्हर केलेली आहे. उभा देश पाहतोय की हा असला धिंगाणा, असला हैदोस हा आपल्या देशाचं लक्षण नाहीये. हे कुठून आला हा धिंगाणा, हा उन्माद, हा हैदोस कुठून आला? बरं, या सगळ्याच्या वरती मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. मला युट्यूब किती परवानगी देईल मला माहित नाही हे सगळं दाखवण्याची, किंवा माझ्या व्हिडिओवर रेस्ट्रिक्शन येऊ शकतात. तरीही मी काही व्हिडिओ अगदी प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला दाखवेल. पण तत्पूर्वी मला तुम्हाला निवडणूक आयोगाचा अध्यक्ष ज्ञानेश कुमार गुप्ता, या ज्ञानेश कुमार गुप्तांचा एक व्हिडिओ दाखवायचा आहे. अतिशय बोलका व्हिडिओ आहे. जणू काही एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष, नेता, आमदार, खासदार किंवा एखादा नेता समजून जा तुम्ही. मला काय सांगायचंय, जणू काही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आविर्भावामध्ये ज्ञानेश कुमार काल ज्या प्रकारे कॅमेऱ्यांना अशा प्रकारे हात करत होता, ज्या प्रकारे तो रस्त्यावरून चालत होता, ज्या प्रकारे VIP प्रोटोकॉल मध्ये फिरत होता, जणू काही हा IAS ऑफिसर नसून हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्याही वर 2 पावलं पुढे जाऊन हा शोभत होता काल. जरा तुम्हाला याचा हा वेगळा अंदाज पाहायचा आहे का? जरा एकदा हा व्हिडिओ पहा. Go back!
हा असला ज्ञानेश कुमार, म्हणजे कॅमेऱ्याला पाहून कशा प्रकारे हात करणं, ते काय ते चालणं, काय ती चाल, काय तो रुबाब. याने एखादी राजकीय पक्षाची म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाची सदस्यत्व घ्यावं आणि तिथेच त्याने चाकरी करावी. कशाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नावाचं बिरुद लावून फिरायचं? का शिवसेनेचं चिन्ह, का शिवसेनेचं नाव वगैरे गेलं, याची कारणं तुम्हाला कळतात आता. हे अशा प्रकारे जर आपल्या संस्था या अशा प्रकारे जर वागत असतील तर आपण दाद कुणाकडे मागायची? या क्वासी ज्युडिशरी आहेत, अर्ध न्यायालय आहेत, यांना घटनात्मक अधिकार आहेत, यांचे अधिकार घटनेमध्ये लिहिलेले आहेत, या समांतर चालतात. यांना सुप्रीम कोर्टाचे थेट निर्देश लागू होत नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा तुम्ही जर गेलात एखाद्या निर्णयाच्या विरोधात तर सर्वप्रथम पहिल्या त्या निर्णयाचं ते काय म्हणू शकता तुम्ही त्याला, उहापोह सगळा इथे आधी व्हावा लागतो, नंतर सुप्रीम कोर्टात जावं लागतं. तुम्हाला आठवत असेल चांगलं शिवसेनेचं नाव चिन्ह कशा प्रकारे ह्यांनी फक्त कुठलीही टेस्ट न करता म्हणजे ट्रिपल टेस्ट न करता थेट लेजिस्लेचर मेंबर्सच्या संख्येवर आधारित त्यांनी ते नाव चिन्ह एकनाथ शिंदेना देऊ केलं होतं. हे असलं सगळा प्रकार पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाते. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात. मी आता तुम्हाला तो हैदोस दाखवण्यापूर्वी दोन गोष्टी ज्याच्यावर मला अजूनही विश्वास पटत नाही, की ज्यांच्यावर आपला सगळ्यात जास्त पॅरामिलिटरी ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे त्यांच्याकडून तरी कमीत कमी ह्या अपेक्षा नव्हत्या. काल एक मी व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस आचारसंहिता आणि निवडणूकचा प्रचार बंद झाल्यानंतर निवडणुकीचं मतदान होईपर्यंतच्या मधल्या काळामध्ये सुद्धा कुणाकुणाचा वापर आपल्या प्रचारासाठी केला गेला होता. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. दादा ओ सीआरपीएफ सर, आप वोट डालने के लिए क्यों बोले हमको इसमें? आप क्यों बोले इसको? बोलिए हमको. आप तो न्यूट्रल है, इसमें क्या वोट डालने के लिए बोलिए. आप बीजेपी के लिए प्रचार कर रहे हैं क्या? आप क्यों हमको बोले इसमें वोट डालने के लिए? बोलिए क्या चल जा रहे? बोलिए काय बोलिए आप. দেখুন এই সিআরপিএফ ধরে বলছে এখানে বিজেপিকে ভোট দিতে হবে। এই তো বর্তমান পরিস্থিতি আমাদের। ইলেকশন কমিশন থেকে শুরু করে বিজেপির ক্যান্ডিডেট ঘুরছে সঙ্গে সিআরপিএফ, বলছে যে বিজেপিকে ভোট দিতে হবে। যখন আমি ধরলাম তখন বলছে না না ভোট দেওয়া নেই, আমার সামনে ছিল, ইউনিয়নের সামনেই বলেছে। তোমার সামনে বলেছে কিনা বলো যে ভোট দিতে হবে? বলছে কমিশনের সঙ্গে যে লোক ঘুরে এখানে বিজেপি ক্যান্ডিডেট সঙ্গে ঘুরছে সিআরপিএফ, সে বলছে বিজেপিকে ভোট দিতে হবে। বর্তমান পরিস্থিতি কি বলুন আপনারা? একটা সিআরপিএফ হবে নিউট্রাল, তুমি বলছেন বিজেপিকে ভোট দিতে হবে, তাহলে কি করুন অবস্থা বলুন বিজেপি? সিআরপিএफ বলছে जे यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आपण आपल्या निवडणुका लढवत होतो का? आज कळतंय काय घडलं असेल त्या पश्चिम बंगालमध्ये. कशा प्रकारचं मला हे फार भयंकर दिसतंय. मी फार पलीकडचं पाहतो या गोष्टी फार आजवर कुठल्या राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये कधी रणगाडे आणले गेले नव्हते. त्या पॅरामिलिटरी फोर्सेसची ती बख्तरबंद वाहनं जी आम्ही फक्त काश्मीरात पाहायचो ती आज म्हणजे मी कित्येक गाड्यांच्या नंबर प्लेट्सवर JNK पाहिलं. म्हणजे जम्मू काश्मीर मधल्या गाड्या तुम्ही इथे पश्चिम बंगालमध्ये आणता, ही असली परिस्थिती कधीही नव्हती. नेमकं कोण कुणाला घाबरवत होतं हेच अशा प्रकारच्या निवडणुका कदाचित मला वाटतं जम्मू काश्मीरच्या बाहेर कुठेही आपण पाहिल्या नसाल. तुम्हाला आठवत असेल तर नक्की सांगावं. 70 वर्षांचा निवडणुकांचा इतिहास आहे या देशाचा. अशा प्रकारचं जम्मू काश्मीर व्यतिरिक्त अशा प्रकारचं लष्कर वापरण्याची ही पहिलीच वेळ असावी. लष्कर तर वापरलंच गेलं, त्या उलट त्यांच्या अशा प्रकारची वाहनं रस्त्यावर फिरणं हे कसलं द्योतक आहे. म्हणजे
अमेरिकेने ज्यावेळेस इराण विरोधात युद्ध पुकारलं होतं त्यावेळेस 50,000 सैनिक वापरलं गेलं होतं, त्याच्यासाठी त्यांनी तैनात केलं होतं. इथे फक्त एका राज्याच्या निवडणुकीसाठी जवळपास 2.5 ते 2.5 लाखांचं पॅरामिलिटरी फोर्सेस, मिलिटरी फोर्सेस तुम्ही वापरल्या. 2.5-3 लाखांच्या. हे काय चाललंय? आपण कुण्या दिशेने जात आहोत? बरं, एवढं सगळं करून सुद्धा ज्या स्ट्रॉंग रूम असतात, जिथे पेट्या ठेवल्या जातात, तिथे कशा प्रकारे कॅमेरे बंद, तिकडे जाऊन कशा प्रकारे त्या सगळ्या पेट्यांमध्ये छेडखानी करण्यात आली, याचे सुद्धा इतके सारे पुरावे देऊन सुद्धा आयोगाच्या डोळ्यावर बोट, कानात बोट. तर एकदा पहा हा व्हिडिओ. अंदर आदमी मेरा कहाँ से जाएगा? का मॉनिटर कर रहा है, सब जगह सब चेक करो. अभी धीरे धीरे हो रहा है. अब बंद क्यों किया? क्या फॉल्ट क्या है वहाँ से पूछिए, क्या फॉल्ट है, क्या टेक्निकल फॉल्ट है? 11 कैमरा अभी भी बंद है. उनको जवाब देना होगा ना. 11 कैमरा अभी भी बंद है. उनको जवाब देना होगा ना, क्यों बंद हुआ? कैमरा बंद है अभी. 3, 3, 6, 1, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 कैमरा बंद है अभी. 13 कैमरा बंद है. 3, 2, 5, 6, 7, 8, 9, 10 कैमरा बंद है अभी. 10 कैमरा बंद है दादा. बोलो उसको बोलो वहाँ पे क्या हो रहा है, क्यों बंद है? मैडम डायरेक्ट फोन करूँ फोन कर. अभी भी 5 है, अभी भी 5 है. 11:58 বন্ধ করেছে, এখন 12টা 2, এখনো 1টা 2টো 3টে 4টে নিয়ার অ্যাবাউট 1 মিনিট থেকে উপরে বন্ধ আছে. 3খানা 3 ক্যামেরা আছে বন্ধ है. এখনো 3টে বন্ধ আছে. এখনো 3টে. করছি আমি ভিডিও করেছি. এখন 2 कैमरा बंद है अभी. एक कैमरा बंद है. 2 মিনিট ধরে সব ক্যামেরা বন্ধ ছিল. একটা এখনো বন্ধ. এখনো একটা ক্যামেরা বন্ধ. ম্যাডামকে ফোন করলাম, ম্যাডাম ফেসবুক লাইভ করতে বললেন. পুরো ক্যামেরা বন্ধ. 2 মিনিট এখনো একটা বন্ধ আছে. ईवीएम रूम का इंचार्ज कौन है? স্ট্রং রুমে 2 মিনিট ধরে সব ক্যামেরা বন্ধ ছিল. এখন এখন अभी कौन ड्यूटी पे है उसको बुलाइए. সবকটা ক্যামেরা চালু করেছে. ड्यूटी में जो है उसको बुलाइए. स्ट्रॉंग रूमच्या आतल्या कॅमेऱ्यांना हे अशा प्रकारे बंद करून नेमकं आतमध्ये काय करायचं होतं, काय गोष्टी साध्य करायच्या होत्या, आतमध्ये कोण गेलं होतं, काय छेडखानी चालली होती त्या पेट्यांसोबत, किती पेट्या बदलल्या गेल्या. मी खरं तर या विषयात येणार नव्हतो, पण याचे सुद्धा पुरावे ज्यावेळेस माध्यमांवर सुद्धा आले, काय ऍक्शन घेतली गेली, काय केलं गेलं या सगळ्याच्या विरोधात, त्या पेट्यांमध्ये जे मतदान झालं असेल वाढीवचं, त्यामध्ये कोण जिंकलं याची माहिती समोर येऊ द्या. हे अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष जर तिथे पश्चिम बंगालमध्ये जिंकत असेल आणि त्याच्या बातम्या, त्याचा गवगवा देशभर केला जात असेल तर काय म्हणावं. विचार करा, जवळपास 90 लाख मतदारांना त्या SIR प्रोसेस मधून तुम्ही वगळलं. 90 लाख मतदार. त्याच्यानंतर जवळपास 14 ते 15 लाखांच्या त्या सुनावण्या बाकी होत्या आयोगासमोर. SIRच्या नंतर 14-15 लाखांचे अपील होते त्यांच्याकडे की आमची नावं का वगळली, आम्हाला तुमच्या समोर बसायचं, आम्हाला आमची कागदपत्र दाखवायची, तुम्ही आम्हाला का काढलात, जाणीवपूर्वक आमची नावं का काढली. 14-15 लाखांच्या सुनावण्या न घेता थेट निवडणुका लागू केल्या. त्या 14-15 लाखांना मतदान करता आलं नाही.
90 लाख ते 14-15 लाख हे काल जवळपास तुम्ही पाहिला असाल, भारतीय जनता पक्षाला 2,58 लाखांच्या आसपासचं काहीतरी मतदान आणि तृणमूल पक्षाला 2,28 लाखांचं काहीतरी मतदान, म्हणजे एक 8-10% फरक असेल दोघांमध्ये, 8-10% फरक. आणि हे 90 लाखांचं आणि हे 14 लाखांचं काय गौडबंगाल आहे? मग ह्यांचं जर मतदान झालं असतं तर कुणाचं मतदान तुम्ही कमी केलात याचाही विचार व्हायला हवा. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्यामध्ये. पण मी जर सुरुवातीला म्हणालो, ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये एखादा पक्ष हरतो, त्याच्या कार्यालयांना जाळणं, त्याची कार्यालय तोडणं, घोषणा देणं, भगवान श्रीरामांच्या घोषणा देणं आणि आपल्या देवतेलाच बदनाम करून टाकणं. मला काल नवल वाटलं, ज्या वेळेस आपला हा उन्माद दाखवताना आपण एखाद्या पक्षाचं कार्यालय जाळावं, हे कुठल्या दिशेने आपण चाललेलो आहोत? कार्यालय फुकून टाकली, पोलिसांच्या समोर तुम्ही कार्यालयांमध्ये घुसून कार्यालयांची तोडफोड केली. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांना जाणीवपूर्वक टार्गेट पोलिसांच्या समोर करण्यात आलं आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. जर कार्यालय जाळली जात असतील तर आपला देश नेमका कुण्या दिशेने चाललेला आहे? आम्ही जे म्हणतो हुकुमशाही, आम्ही जे म्हणतो या देशाची घटना संपली, संविधान संपलं, देश हुकुमशाहीच्या दिशेने, आज हे सगळे जाळपोळ करणारे यांचे चेहरे नीट पहा. यांच्या घरात 2 वेळचं जेवायला नसेल, यांच्या घरात त्यांची पोरं उपाशी असतील, बायका पोरं उपाशी बसलेले असतील, पण इथे अफू पाजली आहे धर्माच्या नावाची. म्हणजे विकास शून्य असेल तरी चालेल, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये अशी अफू पाजायची धर्माच्या नावाची, धर्मांधतेची, आणि अशा प्रकारची कामं करून घ्यायची. बरं, हे सारं एवढ्यावरच थांबलं नाही. ज्या वेळेस पराभूत उमेदवार मतमोजणी केंद्रातनं बाहेर पडत होते, त्यावेळेस तृणमूल काँग्रेसच्या, जाणीवपूर्वक तृणमूल काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना काय वागणूक मिळाली तुम्हाला पाहिजे? एकदा हा व्हिडिओ पहा. না, তারা জিতেছে, ঠিক আছে, সবই ঠিক আছে, তারা ভালো কাজ করবে এটাই আশা করি, কিন্তু এমন কিছু তো আশা করি না, অনৈতিক কিছু আশা করি না। আপনাকে নো কমেন্ট, কিছু বলার নেই। ঠিক আছে, থ্যাংক ইউ। हा अशा प्रकारचा बंगाल भविष्यामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे का? आता हा प्रश्न बंगाली नागरिकांनी एकमेकांना विचारायला हवा. हा पश्चिम बंगाल तुम्हाला भविष्यामध्ये अपेक्षित होता का? हे अशाच प्रकारचं राज्य तुम्हाला हवं आहे का? गुंडांचं राज्य? बरं, विचार करा, त्या पदाधिकाऱ्याच्या तोंडाला त्यांनी गुलाल फासला, त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याला माहितीये सध्या इथे काय घडतंय. यांनी फक्त पुरुषांनाच नाही, यांनी महिलांनाही सोडलं नाही. तृणमूल काँग्रेसच्या एका महिला नेत्याला कशा प्रकारे घेरून, म्हणजे महिला सन्मानाच्या गोष्टी करता, नारी सन्मानाच्या गोष्टी करता तुमचे हे माजलेले गुंड जरा बघा एकदा काय करतायत. आणि मग हे सगळं पाहत असताना मला का कोणास ठाऊक त्या अधिकाऱ्याचं, त्याचं नाव मी पुन्हा घेणार नाही ते, म्हणजे पश्चिम बंगालचा हा अधिकारी ज्या वेळेस निवडणुकीच्या पूर्वी तृणमूल काँग्रेसची माणसं गुंडागर्दी करतायत म्हणून त्यांच्या एरियांमध्ये, त्यांच्या घरांपर्यंत येऊन तिथे धमकी देत होता, कायदे से इलाज करूंगा, कायदे से. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, नसेल मला माहित नाही, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. म्हणायचा कायदे से इलाज करूंगा अगर यहाँ पे गुंडागर्दी करने की कोशिश की तो. हा कायदे से इलाज करणारा हा अधिकारी जो पॅरामिलिटरी सोबत घेऊन फिरत होता, हा कायदेचा इलाज करणारा अधिकारी काल कुठे दिसला नाही. संबंध पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेस तृणमूलची ऑफिसेस जाळली जात होती, त्यावेळेस हा कायदेशीर इलाज करणारा अधिकारी कुठे शेपूट घालून बसला होता. जरा पहा त्याचा हा व्हिडिओ. आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा. फिर अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर फिर अच्छे से लेंगे हम.
ये जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से। ये बार बार जो खबरें आ रही हैं कि उसके लोग धमका रहे हैं, तो फिर अच्छे से खबर लेंगे, फिर बाद में रोना पछताना मत। हे सगळं पाहत असताना काल एका गोष्टीचं वाईट वाटलं। महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एका बलात्काराची घटना घडते। 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या होते। 65 वर्षाचा नराधम 3.5-4 वर्षाच्या मुलीला संपवतो। विचार करा, महाराष्ट्रामध्ये एक आक्रोशाचं वातावरण होतं। महाराष्ट्रातली जनता दुःखामध्ये होती। पुण्यामध्ये आंदोलन चालू होती, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता। संबंध बातम्या चालवल्या जात होत्या त्याच्याबद्दलच्या। तिच्या वडिलांची ही कॉलर धरली गेल्याची बातमी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री झालमुरी खात होते। तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवतो। हे असलं वातावरण आपल्याला पाहिजे आहे का? म्हणजे कुठे गेली ती, कुठे हरवली त्या महाराष्ट्राची, सुसंस्कृत महाराष्ट्राची ती संवेदना कुठे हरवली आहे? झालमुरी म्हणजे तिकडे नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एक झालमुरी काय खाल्ली, मीडियावाल्यांनी ती झालमुरीचं महत्व सांगायला सुरुवात केलं। इथे महाराष्ट्रामध्ये त्या स्टॉलवर झालमुरी नाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी कमीत कमी म्हणजे कसं थोडी तरी एक संवेदना असावी, हे हृदय पाषाणाचं नसावं, संवेदना असावी। आपण एक दिवस उलटला नाही त्या मुलीची हत्या होते। आपण अशा राज्याचे नागरिक म्हणण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री आहात, गृहराज्यमंत्री आहात, आपण गृहमंत्री आहात, त्यांच्या हातात पोलीस आणि प्रशासन कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असताना आपण झालमुरी खाता, आपण भाषण ठोकता का? तर पश्चिम बंगालमध्ये तुमचं सरकार आलं म्हणून। जर एकदा हा व्हिडिओ पहा। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतोय। ज्या पद्धतीनं 5 माननीय मुख्यमंत्री झालमुरी खरेदी करतायत आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन पूर्ण होतंय। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे। 5 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि आता देवाभाऊ झालमुरी खरेदी करून प्रतिकात्मक सेलिब्रेशन या ठिकाणी करताय। महाराष्ट्रातले बांधव पश्चिम बंगालमध्ये गेले पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। यासाठी या सगळ्या गोष्टी खरंच तुम्हा सर्वांना किती इम्पॅक्ट करतात मला माहित नाही। 1500 रुपयात विकले जाणारे आहोत आपण। 1500 रुपये आपल्या खात्यावर आले की आपण मागचं पुढचं काहीच पाहत नाही। आपल्याला दिसतात ते फक्त पैसे। 1500 रुपये दरमहा, 1500 रुपये। ऐतखाऊपणा आपला वाढवला या सरकारने। मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे विशेषतः अतिक्रमण विभागाने कशा प्रकारे महिलांना देशोधडीला लावलं याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करेल। पण 1500 रुपयात विकला जाणारा समाज आवाज उठवू शकतो का? हा एक प्रश्नचिन्ह आहे। हे प्रश्नचिन्ह मी तुम्हा सर्वांवर सोडतो। जरा कमेंट मध्ये व्यक्त व्हा, या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं। परिस्थिती तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जिंकल्यांचे आभार। तुम्ही अशा प्रकारे हैदोस घालून देशाला तुमच्या संस्कृतीचं दर्शन घडवलात। खरं तर अभिनंदन करायचं असतं जिंकलेल्यांचं, आणि हारणाऱ्यांना सुद्धा भविष्यातल्या विजयांसाठी शुभेच्छा द्यायच्या असतात। पण ती संस्कृती आता संपलेली आहे। हारणाऱ्यांना मारलं जातंय, जिंकलेले उन्मादाने फिरत आहेत। हे अशा प्रकारचं वातावरण या देशात कधीच नव्हतं। पहा, उघडा डोळे बघा नीट म्हणतात ना ते एबीपी वाले। पहा, बघा नीट, आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये व्यक्त व्हा।